वंदे मातरम। भारत माता की जय। भारत माता की जय। हम सब एक है, हम सब एक है। वीज कंत्राटी कामगारांचा वीज कंत्राटी कामगारांचा हम सब एक है, हम सब एक है। कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। वीज कंत्राटी कामगारांचा वीज कंत्राटी कामगारांचा वंदे मातरम, वंदे मातरम। आमचा आज तिसरा दिवस आहे आंदोलनाचा आणि सरकारने या गोष्टीचा निर्णय घ्यावा की आणि तातडीनं बैठक लावून आणि आमच्या वीज कंत्राटी कामगाराचा निर्णय जरा मार्गी लावावा। आमची ही एकच मागणी आहे। हरियाणा पाट्यांमध्ये जसे झाले की सगळे वीज कंत्राटी कामगार हे आमचे सगळे रोजगार आम्हीवर एनिमारतर्फे लावले, तसे इथं संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच मोर्चे चालवलेले आहे। तरी संभाजीनगरमध्ये त्यांनी 140 मुलं आहे, संभाजीनगर जिल्ह्यातले, ग्रामीणचे तर वेगळेच आहे। अजून असे महाराष्ट्रामध्ये वीज कंत्राटी कामगार हे पूर्ण 42,000 वीज कंत्राटी कामगार आहे। त्यांनी शासनाने लवकर तुरंत या गोष्टीवर बैठक लावा आणि वीज कंत्राटी कामगाराचा तोडगा काढून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, ही एक मागणी आमची। हो केले होते ना, आम्ही 28-29 तारखेला सुद्धा बसलो होतो। त्या दिवशी पण 28 फेब्रुवारी आणि 29 तारखेला 2 दिवसाचं सुद्धा आंदोलन केलं होतं आम्ही। त्या दिवशी पण हीच आमची मागणी होती, पण तरी सरकार हे याच्यावर दुर्लक्ष करतं आणि आता तर आम्हाला असं वाटतंय सरकार हे सगळ्यांचे कामं करतं, मग आमच्यावर वीज कंत्राटी कामगारावर का दुर्लक्ष करत आहे? तर आमच्यावर यांनी आम्ही एक विचार जर की केला, सगळे जर काही संपावर गेले तर शहर नाही कंपन्यासुद्धा अंधारात राहू शकतात। तर यासाठी त्यांनी दखल चांगली घ्यावी आणि सरकार शिंदे साहेब आणि माननीय ऊर्जा मंत्री फडणवीस साहेब यांनी थोडी आमच्याकडे दखल घ्यावी, बैठक लवकरात लवकर लावावी। धरणे आंदोलन हे आमचं कायम चालू तसेच राहील, त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आमच्याकडे। काय करू शकणार आम्ही असंच बसणार, असं उन्हातच तसे उन्हातच आहे। घरातून निघलं की साईडवरच राहतो, उन्हातच राहतो, असं इथं गेटवरच बसून राहू। मग माझं नाव सुभाष निकम, संभाजीनगर, मी सहसचिव संभाजीनगर। आज आमच्यासोबत रमेश बेडे, जितेंद्र बिरेजदार, गाडेकर, संतोष नाडे, तुकाराम बाजड, आज बरेच शहरातले ज्ञानेश्वर वाघ, म्हणजे बरेच पदाधिकारी आमचे सगळेच आहे। अजून माणसं येताच आहे, आज भरपूर माणसाची अपेक्षा, भरपूर जण येतील आज। आज काय म्हणाल सर, आज आपण महाराष्ट्राच्या कंत्राटी कामगार संघटनेतर्फे आज उपोषणात बेमुदत आंदोलनासाठी इथं बसले आहे, काय मागणी आहे? आमची मागणी एकच आहे की आम्ही आज 6वा टप्पा आहे आणि 6व्या टप्प्यातला आमचा तिसरा दिवस आहे। विशेष म्हणजे तिन्ही कंपन्यामध्ये 42,000 कंत्राटी कामगार आहेत। तर ह्या 42,000 कंत्राटी कामगारामध्ये आज जी भरती काढली 5,500ची, तर त्या भरतीमध्ये शासनानं जाणीवपूर्वक ही आमची कंत्राटी कामगाराची विचार न करता ती भरती काढलेली। आम्हाला त्या भरतीमध्ये प्राधान्य द्यावं, अन्यथा ती भरती रद्द करावी। कारण आम्ही 10-10, 15-15 वर्षापासून जी भरती आम्ही जे कामावर आहोत, तर त्या कामामध्ये आम्ही त्या एक्सपिरियन्सनुसार आम्हाला त्या भरतीमध्ये प्राधान्य द्यायला पाहिजे, 50% तरी द्यायला पाहिजे। कारण जी वयाची अट आहे ती वयाची अट 45 वर्षापर्यंत ठेवायला पाहिजे। आम्ही असं बी 45 वर्षापर्यंत ड्युटी करतोच आहे, तर अजून 15 वर्ष आम्हाला गव्हर्नमेंट थ्रू नोकरी भेटेल। आणि आमचा लढा असा आहे की आम्ही पहिलं आंदोलन केली, ते दुसरं केला, तिसरा केला, चौथा केला, 5वा आंदोलन आहे आज। तर आमची मागणी एक आहे की बाबा ठीक आहे, आम्हाला जर ते बी नसेल होत तर आम्हाला जे एक जॉब सिक्युअर म्हणून पाहिजे, की 60 वर्षापर्यंत आम्हाला एक जॉब सिक्युअर म्हणून आम्हाला एक द्यायला पाहिजे। यांनी जी मनोज रानडे समिती जी आहे NMR पद्धत, ती यापूर्वीही आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या रानडे समितीनुसार आपले कामगार कायम झालेले आहेत। तर त्या रानडे समितीचा अभ्यास करून ह्या महाराष्ट्र शासनाने परत ती NMR पद्धत राबवावी आणि आम्हाला कायम करावं, ही आमची मागणी आहे।
आमचा लढा हा फक्त शासनासोबत आहे. आमचा लढा दुसरा सध्या कोणासोबत नाही आहे. म्हणून आमची प्रशासन शासन ह्या दोनच लोकांच्या विरोधात आम्ही हे लढा पुकारलेला आहे. आणि लवकरात लवकर ऊर्जा मंत्र्यानं मीटिंग लावावी. आज त्यांनी मेसेज दिला आहे की 11 वाजता मीटिंग आम्ही लावणार आहोत. तर आजच्या 11 वाजता जर मीटिंगमध्ये जर सकारात्मक भूमिका जर घेतली तर ठीक आहे. जर सकारात्मक जर भूमिका जर नाही घेतली तर मग आमचं आंदोलन याच्याही पेक्षा काहीतरी वेगळ्या पद्धतीनं करावं लागेल आम्हाला, तीव्र पद्धतीने. सरकार हे हां शिंदे सरकार हे काम करतं सगळ्यांचे. नाही, शिंदे सरकारचं काही विषय नाही. शिंदे सरकार जिथे जाईल आम्ही तिथे ते सगळ्याचेच कामं चालू आहेत. आज आमच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आम्ही एक शांततेचं धरणे आंदोलन चालू केलेलं आहे. जर आम्ही शांततापूर्वक जर ओलांडली, समजा आमचा जर अंत बघितला, तर मग आम्हाला काहीतरी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावं लागेल. माझं नाव रमेश बेडे. मी छत्रपती संभाजीनगरचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो इथे.